आज एक मस्त आणि झटपट होणारी रेसिपी Oh सांगते my घरी God. असलेल्या पदार्थांपैकीच. तर काही नाही, कढई घ्यायची, गरम करायची, जिरं, मोहरी, आलं, लसूण, कांदा सगळ्यांचं एकत्र करून टाकायचं आणि त्याला छान होऊ द्यायचं. मग त्यामध्ये टाकायची टोमॅटोची प्युरी. टोमॅटोच्या प्युरीमध्ये थोडासा पुदिना आणि कढीपत्ता घालायला विसरू नका, चव भाजीला खूप छान येते. हळद, तिखट, मीठ, बेसिक मसाले जे तुम्ही वापरत असाल ते टाका. तिखट तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करून घ्या. त्यानंतर ह्या गोळ्याला छान तेल येईस्तोवर सुटू द्या. मग तेल आलं की गरम गरम हिरवे हिरवे गुबगुबीत वाटाणे घाला आणि वाटाणेही तेलावर छान होऊ द्या, कारण वाटाणे पाण्यात शिजायला वेळ लागतो, तेलावरच त्याला शिजू द्या. त्यानंतर गरम गरम पाणी टाकायचं, थंड टाकायचं नाही इथे, गरम पाणी टाकायचं, वाटाण्याला शिजू द्यायचं. मग आपले वाटाणे झाले, भाजीला छान उकळी आली की झाकण ठेवून शिजवा भाजी. एक 4 ते 5 मिनटं भाजी शिजवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मीठ टाका, कोथिंबीर टाका आणि पोळी, भाकरी, भात तुम्हाला जे आवडत असेल ते. आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतं हे नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.